आता दवा घ्यायला लावजो रे, टाइमशीर दवा घ्यायला लावजो बापा. हो आई, आता घेतो शोभा, टाइमशीर दवा घेऊन घेतो ते पुरी जल्दी, जेवढी दिली तेवढी. तिसऱ्या दिवशी अजून दाखवायला बोलावलं. हो घेऊन घेईन. आणि तिसऱ्या दिवशी कायले दाखवायला जावं लागते अजून. आता ह्या दवाईनं जर डोके ठीक झाले तर मग कायले अजून दवाई घेत बसा बिन फालतू. आता नाही जाऊ, आता एवढे दवा घेऊन घेतो आणि बस. बाबा काय झालं होतं आईले? काही नाही बेटा दादा, तू चिंता नको करू. शाळेत नाही गेली तू? हा, काही नाही झालं आईले. डोकं दुखत होतं आईचं थोडंसं, म्हणून आई ते डोक्याच्या यानं पडून गेली, अंधारी आली असेल तर. तू काऊन शाळेत काऊन गेली तू? शांतुल्या लय म्हटलो मी, चाल बाई नेऊन देतो तुला शाळेत, चाल बाई. आई ठीक आहे, आईले काही नाही झालं. दवाखान्यात गेले ना बाबा ना आजी, तरी नाही मी आई घरी येईन तेव्हाच मी शाळेत जाईन म्हणे. गेली नाही बा शाळेत, नाही मी नेऊन देतो तू तिला शाळेत. आता तिला वाटलं काय झालं काय नाही बा माझ्या आईले, म्हणून. चला ठीक आहे, नाही गेली आजच्या दिवस, ठीक आहे. आता उद्या जातो. उद्यापासून आता रेग्युलर शाळा कर बेटा. हा दादा? हो ना बाबा, मी उद्यापासून जाईन ना मी. चल आता शांतुल्या, आता मोडतो बापा आता तयारी. पुरं बॅगा गिगा भरभार करून ठेवली मी, पापड गिपड सगळं भरभार करून ठेवली. आता करतो बॅग खाली. आता घरच्या जीवालाच बरं नाही तर देव करून काय फायदा नाही. हा, जीवाच्या वर तर देव आहे काय? राहू दे मग. आता मन होतं रे शांतुल्या, लय मन होतं जावाची. राहू दे, आता पुढच्या वर्षी गिपावू, नाही तर दिवाळीत गिपावू. हेच तर पाहिजे होतं मला. का बुडींच्या तोंडानं नाही म्हणून जमलं का नाही. आता प्लॅन झाला सक्सेस, जमलं. आता बस मला आता घरी. अशी कशी तयारी मोडन आई? नाही, तू एवढं मन आहे, तू एवढी विठ्ठला करून राहिली. आता तयारी झाल्यावर तयारी मोडू नको. मी तुले पंढरपूर यात्रा करायला, विठ्ठलाचं दर्शन घ्यायला नेतोच मी तुले. तयारी नको मोडू, मन हलकं करू नको, मन दुखी करू नको. मी तुले नेतोच. आता शोभाले ह्या परिस्थितीत टाकून कसा चालशील तू? आणि आम्ही दोघं जाऊ शकत नाही. शोभाजवळ बी पाहिजे नाही एक जण. ते राधा काय करेन, तिला काय समजते? मी करतो शोभाचा बंदोबस्त बरोबर. शोभा चल, दवाई घेतली ना, आता बरं लागत असून थोडंसं? थोडंसं बरं लागते, पण डोक्यात भारी आहे, डोकं भारी आहे. तर मग आता उठ जराशी, धीरे धीरे होय उभी. मी तुझे कपडे भरतो आणि चल तुझ्या माहेरी सोडून देतो. मी पंढरपूरवरून येतपर्यंत तू तुझ्या माहेरी राह. तिथं तुझ्या भाऊ आहे, तू वहिनी आहे, तुझी आई बाबा आहे आणि तुझी बहीण बी आहे. तर तुझी देखभाल चांगलं करतील. तर चल बरं, तुला सोडून देतो तुझ्या माहेरी आणि मी आई बाबाला घेऊन पंढरपूरला जातो. अरे वा, असं आहे काय? म्हणजे बिमार पडलं तर माहेरी नेऊन टाका, साजरं राहिलं तर काम करून घ्या. आता तुमचेच तर कामं करता करता मी बिमार पडली. हा, कालपासून ते कपडे धुई, इस्त्री कर, हे कर ते कर. 4 वाजतापासून उठले, तुमचेच कामं करून मी बिमार पडली. आणि सेवा करायचा टाइम आला माहेरात नेऊन जाता काय? वा रे वा, तुमची कीर्ती. साजरा आहे, ठीक आहे. तुम्हाला तुमच्या आई बाबाच महत्वाचे आहे, त्याची तीर्थयात्रा महत्वाची आहे. तुम्हाला बायकोची तब्येत महत्वाची नाही. तुम्हाला बायकोची तब्येत महत्वाची नाही. बायको मेली काय आणि वाचली काय? चालते, मी मेली असती ना मला नेऊन जाळलं असतं आणि तुमच्या आई बाबाला तुम्ही तीर्थक्षेत्री नेलं असतं देवदर्शन घेवाले. असंही अशातली आहे तुम्ही. तसं नाही शोभा, मराच्या वाचाच्या गोष्टी नको करू. नासूकला चक्कर आला होता तुला ते झोपीच्या यानं आणि थकवाच्या यानं. हा, आता आई तयारी झालेली तयारी कायली मोडायला लावतो तू? तुला मी नेऊन देतो ना, सुखरूप नेऊन देतो, तुला व्यवस्थित नेऊन देतो तुला तुझ्या माहेरी. आणि तिथं लागन तर पैसाही देऊन ठेवून देतो मी तुझ्या आईजवळ. तर लागले तर हे पैसे वापर जा म्हणून, त्याच्याही पैशानं नाही लागन तर. तू म्हणशील तर राशन पाणी बी देऊन मी तिथं भरून देतो. हा, 2-3 दिवसाचं तुझ्यासाठी. एवढंही करायला मी तयार आहे तुझ्यासाठी. तरी म्हणतो बायकोसाठी करतच नाही काही. फक्त 2-3 दिवसाची गोष्ट आहे. 2-3 दिवस राह तू तुझ्या माहेरी. तशी तू तुझ्या माहेरीला 1 दिवसाची गेली ना, राह मस्त मजा कर. आम्ही येतो फिरून काय देवदर्शन घेऊन. आईबाबाचं देवदर्शन, आईबाबाचंही मन दुखत नाही आणि तोही बी तब्येत तिथं अजून चांगली होईल इच्छापेक्षा. राहू दे रे शांतुल्या, राहू दे. काय अजून तिचं मन दुखत? तिचं मन दुखून आपण जाऊ ना काय देव पाहून आपल्याला? राहू दे. मी बी इथंच थांबतो, कामं करतो मी. स्वयंपाक पाणी, राधाची तयारी, हे ते. तुझ्या टिफिन मी पाहतो तिले. नाही जाऊ पंढरपूरले. आई एक आयडिया आहे, पाय. तूही तयारी रोखत नाही आई बाबा, तुमची तयारी रोखत नाही. तुम्ही पंढरपूरला जा, तुम्ही विठ्ठलाचं दर्शन घेऊन या. मी थांबतो. मी शांताबाईला फोन करतो आणि शांताबाईला म्हणत जा आई बाबा संग. जशी कुंभ यात्रा करून येईन तुम्हाला तशी पंढरपूर यात्रा करून, नाही का? जमते मग. हा, शांताबाईला टाइम बी आहे तसा बी. तिची सून आहे ना रे, पोटशी आहे तिची सून. आमच्या संग कशी येईन ते? शांताबाईची सून माहेरी आहे आई, माहेरी आहे. लय 1 महिन्यापासून माहेरी आहे. तर आता बाई येऊ शकते. थांब तू काळजी नको करू, मी फोन करतो बाईले आणि तू या संग येईन ते पंढरपूरले. गोल्याचे बाबा येईनच आता जेवण करायला. चल पटकन भात मांडून ठेवून देतो, रात्रीला भात बी होते. शांतुल्याचा फोन. आता काय म्हणते शांतुल्या? हॅलो बाई, मी शांतुल्या बोलून राहिलो. बोल ना शांतुल्या, बोल. ड्युटीवर नाही गेला का आज? बाई एक अडचण आहे बाई. पाय आता मी तुला सांगतो. आता
आईची लई इच्छा आहे पंढरपूरला जायची. आई बाबा पंढरपूरला, आई तर विठ्ठला विठ्ठला करून राहिली. मला विठ्ठल बोलावते, मला विठ्ठल बोलावते. लई इच्छा आहे पंढरपूरला जायची. जाय ना मग, घेऊन चालला जाय पंढरपूरले आईले बाबाले. काय अडचण आहे? 2-4 दिवसाच्या सुट्ट्या घेऊन घे. चाललो होतो बाई, आजची तयारी होती. आईची पुरी तयारी बी केली आईनं, बॅगा गिगा भरल्या, सगळी तयारी झाली. आणि अचानक शोभाले चक्कर आला, डोकं दुखायला लागलं. तर तिला दवाखान्यात घेऊन गेलो. बेहोश एकदम डोळेच लावून दिले होते तिने. तर तिला दवाखान्यात घेऊन गेलो. आणि मग डॉक्टरनं अमाय, मग काय सांगितलं? मग डॉक्टरनं काय सांगितलं? काय झालं अचानक? कशी कशी पडली बाबा? नॉर्मलच सांगितलं बाई डॉक्टरनं. तर काही नाही म्हणे, थोडासा थकवा आहे म्हणे. झोपात सकाळी 4 वाजतापासून उठली होती. ते धापोडे, ते मेथीचे पराठे, पापड गिपडे ते करून घे म्हणून तिले. तर काही नाही म्हणे, थकवा होता. आणि डोळे तर बेहोश नाही झाली होती. ती असे डोळे लावून दिले तिथे, पडली, घाबरली म्हणून. मग घरी घेऊन आलो. तर आता ह्या विचार आहे का, आता आईची तयारी झालेली तयारी कसा मोडू आणि इले टाकून बी कसा जाऊ. हो ठीक आहे. आता तिथं हाय बी कोण कराले? तर असं करणं, तिले तिच्या माहेरी दे ना सोडून. 2-3 दिवस राहीन तिथं आराम करून, जास्त तब्येत खराब नसन तर. नाही तर घरी आणून दे इथं, मी पाहतो, मी करतो तिची सेवा. तशी बी राजी नाही ना बाई. ते राजी नाही. ते काहीच काही बोलते. ते तुम्हीच राहा म्हणते, जाऊ नका म्हणते. तर बाई मी काय म्हणत होतो, तू घेऊन जातं काय? सगळी तयारी झाली, जा पैसे घ्यायचे तयार आहे, पैशाची काळजी करू नको. फक्त तू जातं का आई बाबाला घेऊन? जातं का? एवढं करतं का बाई? जाय ना, आई बाबाची इच्छा आहे तर जाय ना आई बाबाला घेऊन. जास्त दूर नाही पंढरपूर, इथून आपल्या अमरावतीवरूनच ट्रेन गाड्या चालू आहे. राजी नाही का ते? असं म्हणतं का मी जाऊ का मग आई बाबाला घेऊन पंढरपूरले? हो बाई, आता तूच आई. आता कांताबाई तर जाऊ शकत नाही, श्रावण लहान आहे. तर जातं का? आई बाबाची यात्रा बी होऊन जाईन, आईचं मन दुखून नाही जाईन. आईचं आता तयारी मोडून आईचं मन दुखन, आणि मग इले शोभाले टाकून जाईन तर हिचं अशोभाचं मन दुखन. तर तू गेली ना बाई आई बाबाला घेऊन, तर आईचं बी मन निघून जाईन, आईचंही दर्शन होईन, शोभाचंही मन नाही दुखन, सगळं ठीक होते. जातं का बाई? बरं ठीक आहे. मी पाहतो, मी ते भाऊजी येते आता, बोलतो त्याच्यासोबत, करतो मग तुला फोन. बरं बाई, ठीक आहे ठीक आहे. कर मग मला फोन, लवकर कर बा, उशीर नको लावू. हो हो. कोणा संग बोलून राहिली? माय संग बोलत राहते. हो हो, तेच ते. नाही, कायची भाजी केली, भातात मीठ टाकलं काय, तेच. आले का गोल्याचे बाबा? बसा, चहा मांडतो मी. चहा मानतो शांते? हो आहे ना, दूधही आहे मस्त मस्त, इलायची, ते काळी मिरे घी अद्रक टाकून मस्त चहा बनवतो, बादशाही चहा बनवतो आता मस्त तुमच्यासाठी. बसा. आज कुठून दिवस निघाला बेटा? नाही तर चहा मान म्हणतो तर चहा मांडत नाही, 10 नोकरे दाखवतो. आज मी आल्याबरोबर चहा मांडतो. आता चहा म्हटलो का मी? तिकडूनच निघाला दिवस. म्हटलं आता तुम्ही हमेशा म्हणता आल्याबरोबर चहा. आता म्हटलं चला, मी समोरून मांडून बनवतो, मला बी पिवायचं आहे ना, म्हणून म्हणतो. मांडू काय? मांडतो, बसा. शांते राहू दे, चहा नको मांडू, राहू दे. जेवायचं आहे मला आता, जेवणाचा टाइम झाला, तू चहा मांडून राहिली. चहा म्हणतो, जेव दे मला, मग 1 घंट्याने चहा मांडू. जेवण वाढ पहिले. अच्छा, जेवता का पहिले? बरं बसा, जेवण वाढून आणतो. आज काय झालं कुठं येईल? सगळं हसत करून राहिले. आल्याबरोबर चहा, जेवायचं म्हणलं तो पटकन वाढून आणतो. जेवा ना गोल्याचे बाबा, जेवा ना. मी काय नाही थोडी म्हणून राहिलो शांती तुले? कालच तर मी तुले सकाळी हो म्हटलं, जाय म्हटलं. आणि काय आपल्या ते रेन कॅम्पिंग करतो काय तर कर म्हटलं. मग कायच्यासाठी मस्का लावून राहिली एवढा? आता चहा मांडतो, जेवण वाढून देतो. जाय ना बापा, रेन कॅम्पिंगला जाय, मजा कर. मी आहो ना घरी, सोनबाई येते उद्या. ते सोडा, जंगल कॅम्पिंग सोडा तुम्ही, त्याचा विषयच नाही. विषय नाही जात का? मग कॅन्सल केलं काय? बरं ठीक आहे. मग दुसरं काय? मग कॅन्सल तर कॅन्सल आहे घरी. हे पहा गोल्याचे बाबा, तुम्ही समजून घ्या, माय मन समजून घ्या तुम्ही, माय मन समजून घ्या, माय अंदरुनी मन समजून घ्या तुम्ही. मी काय बोलतो आणि मी काय करतो हे तुम्ही समजून घ्या, मला समजून घ्या. खास करून गोल्याचे बाबा, मला समजून घ्या तुम्ही. काय झालं शांती? काय मला समजून घ्या, असं करा तसं काय 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 म्हटलो मी तुले? एवढ्या वर्षापासून समजूनच तर घेता बा तुले, तेव्हा आता आपलं गाडं चालू आहे ना. तू मला समजून घेतो, मी तुला समजून घेतो. हो, पण कधी कधी तुम्ही ना समज सारखे करता. आता कनी शांतुल्याचा फोन आला होता, तर आईचं मन घुबकलं म्हणे. आईची खूप इच्छा आहे म्हणे पंढरपूरला जावाची. तर मग जावं ना, मग इच्छा आहे तर कोण थांबवलं? जात होता, तयारी केली होती. शांतुल्या तेले घेऊन जात होता पंढरपूरले, आई बाबाले दोघाले घेऊन. तयारी झाली, जाता टायमाले शोभाची तब्येत खराब झाली म्हणते. तर मग आता शोभापाशी कोणी नाही, आणि मग आई बाबा एकटे जाऊ शकत नाही, मा बाबाला सुचत नाही, मा आईले समजत नाही. मग काय म्हणतो तू? जातो म्हणतो का मग आई बाबाला घेऊन तुया?
असं म्हणणं आहे का तू? असं म्हणते का मग शांतुल्या मी बायकोजवळ थांबतो आता आणि तू आई बाबाला घेऊन जाय? पा हे असंच तर बोलणं मला पटत नाही बा तुमचं. मग समजदारीने बोला काय ते. काय चुकीचं बोललो मी? आता शोभाची तब्येत खराब आहे तर तो थांबन शोभापाशी आणि तुले म्हणते माय बापाला घेऊन जाय तीर्थयात्री. थोच नेत होता शोभा आहे घरी एकटी. ते राधा लहानची काय करण आणि तिले म्हणे काय शांतुल्या का चाल बा तुले मी तुझ्या माहेरी सोडून देतो तिथं राहायचो. हे बाई साहेब त्याच्यात बी तयार नाही ना, माहेरी जात नाही म्हणते. तर मग म्हणून मग शांतुल्यानं मला फोन केला का बाई पाय मी जर आई बाबाला घेऊन गेलो यात्री तर हिचं शोभाचं मन दुखन म्हणे. आणि जर आई बाबाला नाही नेलं शोभापाशी थांबलो तर आई बाबाचं मन दुखन म्हणे. त्याच्यापेक्षा बाई असं कर म्हणे तू म्हणे तू घेऊन जाय म्हणे आई बाबाले, यात्रा होऊन जाईन म्हणे त्याची. असं म्हणे तर हो माय बी मन बरोबर झालं, बरोबर म्हणते तो. असं माय बी मनात म्हणलं. गेलोच होतो ना आपण आता कधीतरी ती दस्ता आपण सगळे गावातले आपण गेलो होतो पंढरपूर यात्रेले. आणि एका वेळेस आपण दोघंच गेलो होतो कार्तिकी पंढरपूर यात्रेले. तर म्हणतो आता चालली जाऊ का मी आई बाबाला घेऊन. हा तेवढंच पुण्य भेटते. कोणाचं नाही करायला लागत या जगामध्ये, आई बाबाचंच करायला लागते. करू द्या मला मग आई बाबाचं. जेवढे तीर्थ यात्रे मी त्याला दाखवून ना तेवढं माया भलं होईल. आता तू यावरच येते काय आई बापा ते तीर्थयात्रा निवाचं तुझंच भलं होईल काय? तू आणि शांतुल्याचं ते कांताचं त्याचं नाही होईल का भलं? त्याला नाही वाटत का आमचं भलं झालं पाहिजे म्हणून? ते कांता नाही नेत, ते चुपचाप राहते. तुम्ही समजून घ्या तिचं पोरग लहान आहे ते कशी जाईल. आणि शांतुल्या चालला होता त्याच्या बायकोची तब्येत खराब झाली आणि त्याची बायको आहे जराशी अख्खड, जराशी अल्लडच आहे ते. तर त्याच्यानं होय, नाही तर काय शांतुल्याच चालला होता आई बाबाला घेऊन. मला कायला जायची गरज होती? वेळेवर तिची तब्येत खराब झाली म्हणून होय तो म्हणते मन नाही दुखलं पाहिजे बा कोणाचं म्हणून म्हणतो. नाही तर एक काम करा तुम्ही बी चाला, तुमची येत आपण दोघंही चाललो जाऊ. माई आई बाबा आपण दोघं चौघही जण चाललो जाऊ. तीन तिगाडे काम बिगाडे केल्यापेक्षा. मग वावरात पेरून घातलं तर ढोरं वासरं नाही येईन का त्या वावरामध्ये? वाया जाऊ देतो का मग? चालला भरायचं पेरणं 2-3 दिवसांनाच काय होते हो. रामलाल भाऊले सांगून ठेवून दे जा, लक्ष देता जरासं म्हणून. चला सांगा तुम्ही बी. ठीक आहे मग. आता देवस्थानी जावाले ऑफर आला समोरून, चाल कोण म्हटलं तर मागं नाही हटाव म्हणते. परमेश्वराचीच इच्छा राहते. परमेश्वरानंच मला निवडलो का मी त्याच्यापाशी आलो पाहिजे. ठीक आहे मग चल मग. पण घरी कोणी नाही ना मग? गोल्या तर सासूरवाडीला गेला आता, आज रातभर राहीन तो. मी त्याला फोन करन ना त्याला म्हणून आजच्या आजच येऊन जाय म्हणून. आम्ही चाललो म्हणून पंढरपूरले दोघही जण. तर तो येऊन जाईल मग आजच्या आजच. बरं ठीक आहे बुवा, चल मग कर तयारी, चल मग. हो ठीक आहे चला मग. असं समजून घेत जा बा कधी. मग असं समजून घेतलं ना तर मनाला लय खुशी होते, चांगलं वाटते. ठीक आहे मी तयारी करतो. पहिले शांतुल्याला सांगून देतो आम्ही दोघेही जातो म्हणून. मग बायला सांगून देतो इकडे, मग गोल्याला सांगून देतो. चला मग. हा बोल बाई बोल. ठीक आहे मग शांतुल्या आई बाबाला तयारी मोडायला नको लावू. आम्ही दोघंही येतो. ते भाऊजी बी झाले तयार आता. मी येतो म्हणते आता. दोघंही येतो आम्ही. अरे वा, भाऊजी तयार झाले काय? बरं ठीक आहे बाई. मग इकडे येतं का बाई तू? इकडे घरी येतं का मग? का आई बाबाने तिथं अमरावतीला पाठवून तू अमरावतीला येऊन जा मग तुम्ही दोघं. टाइम वेस्ट नाही होणार. हो तसं कर मग. शोभाची तब्येत चांगली आहे ना? नाही तर शोभाला पाहायला येतो. नाही बाई, शोभाला पाहायची काही गरज नाही. तिची तब्येत चांगली आहे. तिची तब्येत तिकून येता लागेल तर ये जा मग. आता मी आई बाबाले तयारी झालीच आई बाबाची. आई बाबाले अमरावतीच्या रेल्वे स्टेशनवर पाठवून देतो आणि तुम्ही दोघंही तिथे येऊन जा आणि तिथून निघून जा मग. टाइम खराब नाही होणार. नाही तुम्ही अजून इकडे याल, मग इथं बसा आणि 1 घंटा इथंच मोडून मग. बरं ठीक आहे चल मग. आता निघतो मग आम्ही आजच. आता निघतो मग आम्ही. आई बाबाले बसून दे गाडीमध्ये आणि त्याला पाठवून दे. भेटतो मग आम्ही रेल्वे स्टेशनवर. हो बाई ठीक आहे चल. किंवा मग आई झालं भाऊजी बी तयार झाले म्हणते. आता दोघंही येते. आता तुम्ही दोघं इथून निघून जा रेल्वे स्टेशनवर. पाय चांगलं. शांतुल्या पाय देव म्हणत असला ना आता देवानं बोलावलं राहिलं ना तर कुठून ना कुठून कोणी ना कोणी नेतेच. पाय जवळ बी तयार झाले. देवाच्या ठिकाणी जावाले कोणीच मना करत नाही. मनात असलं तर देव बरोबर बोलावूनच घेते. आता बोलावलंच का नाही आम्हाला? नाही तर मग तिचंही काही प्रॉब्लेम राहिला असता तर तिचाही काही प्रॉब्लेम नाही. तयार झाले दोघं बी. आणि तो तात्या आता राधाला नेऊन गेले गडे तर काही येतात ना काही नाही. तर आम्हाला पाहिजे बी आले. लंबी उमर आहे तुमची तर. काहून बुवा कुसुम लंबी उमर देतं? जेवढी आहे तेवढीच राहू दे बुवा. लंबी उमर घेऊन काय करू? काहून काय झालं? चला मग आता आपली तयारी मोडली नाही. जवई आणि शांता दोघंही येऊन राहिले. आपल्याला तिथं अमरावतीच्या रेल्वे स्टेशनवर बोलावलं. ते बी तिकडून तिथंच येतील. चला मग आता पटकन. तयारी तर झालीच आहे. असं चला मग. काय तो मग आता काय थांबा. चला मी गाडीत बसून देतो अमरावतीच्या.
जायत ना त्याच्या पोरी संग मला काय घेणं देणं, पण मी मानवऱ्याला काऊन जाऊ देऊ? मानवऱ्याला काऊन त्याच्या मागं फिरू देऊ फालतू? नाही मी राहत नाही गौरी, तू समज उद्या अजून कामावर जावं लागते मुले. चाल आजच कर तयारी. पण असं कसं हो गोल्याजी? आताच आले ना, आताच चाल करून राहिले. आईची भेट नाही, बाबाची भेट नाही, आणि मी त्याच्या मागं कशी जाऊ? ते घरी नाही, आई बाबा घरी नाही, आणि मी तुमच्यासोबत येऊन जाऊ काय? तर एवढे दिवस राहिले तर आता भेटून बी नाही चालत का? राहिली ना आता गौरी, तू राहिली ना एवढे दिवस, भेटलीस ना, घरीच राहिली. मग आता अजून जावाच्या वेळेस भेटायची काय गरज आहे? फोन करून देतो, आता फोन करून दे. मी चालली म्हणा, सांगून दे चालली म्हणून, आणि घरी पोहोचल्यावर घरून मी फोन करून देतो. असं कुठं होते काय? आई बाबा घरी नाही, आईनं पहिलेच सांगितलं जवळ आले म्हणजे जाऊ नको द्यायचं म्हणे, त्याले म्हणे मी आल्याशिवाय 5:30 पर्यंत तर येत येते. मग एक रात्र राहिले काय होते तुम्हाला? एक रात्र राहून जा ना, उद्या चाललो जाऊ आरामानं मस्त. बाबा तर आहेच ना घरी, आई जरी नाही आहे तर बाबा तर आहेच ना. मग एक रात्र नाही काढू शकत का बाबा? काढतेच. हे नाही, बाबा आहे घरी, बाबा तर काढू शकते रात्र. आई म्हणेच राहायचो म्हणे, रातभर राहायचो म्हणे, मी त्या बाबासाठी स्वयंपाक करून ठेवतो म्हणे. आणि पण मला नाही राहायचं ना, मग उद्या कामाला जायला उशीर होईल मुले, म्हणून म्हणतो. ते काही नाही बोलायचे, तुम्ही थांबा रातभर. थांबा, मी फोन करतो आईले, नाही तर सांगतो असं असं गोल्याजी म्हणते म्हणून. सांग जवाई म्हणते म्हणा का राहत नाही, आजच जातो, सांग. हॅलो, हा बोल गवी, काय म्हणतो? आले का जवळ? आले का? हो आई, आले आले, आणि जेवले, आणि म्हणते चाल म्हणते, आताच तयारी कर म्हणते, आताच चाल म्हणते आई, असे बोलून राहिले. हा, असं कसं म्हणा? आताच आले ना, आजच चालले. ते बाबा आले का घरी? नाही आई, बाबा नाही आले, बाबा तर वावरातच आहे. मग ते बाबाही नाही घरी, मी बी नाही आहे, आणि कोणाची भेट घेत नाही, काही नाही ना, बस असंच काय आले ना चालले. काय होय, तू काय कोणी वस्तू होय काय? आले ना, उचलले लगेच ना, चालले घेऊन. थांबा म्हणा त्याले, फोन दे, नाही तर मग त्याच्याजवळ मी बोलतो. थांबा म्हणा, रातभर राहा, मी येतो, मग उद्या जाता. पाय नाही ऐकत नाही, माय बोल त्याच्यासमोर, घ्या आईसोबत बोला. हॅलो जवळ बापू, ये असं कुठं चालते का जवळ बापू? थांबा आता, आजच्या दिवस थांबा. हा मग आता आजच्या दिवस थांबा, आता आज रातभर थांबा, उद्या चालले जागा लागन तर. हा, मला येऊ द्या, गौरीचे बाबा येतील, मग जा लागन तर उद्या. थांबलो असतो मामीजी, पण उद्या कामाला जावं लागते तर नाही, त्याच्या यानं होय. तर आता काय आता भेटीचं, आता एवढे 3-4 वर्षापासून भेटच तर घेऊन राहिलो. पण आता गेले तुम्ही, आता मग गौरी काही येते काही नाही, मग आता अजून आमच्या घरी, आणि मी इकडे आली, तुम्ही तिकडे गौरीला घेऊन चालले जा. मग माय मन लागन का जवाई बापू? तुम्हीच विचार करा, माय मन लागन काय? गौरी माय देखत जाईल ना, तर माय मन लागन तर मग. पण आता चालले घेऊन जा ना तुम्ही गौरीला, माय मन नाही लागणार घरी. मग गौरीची आराध्याची मला आठवण येईल जवाई बापू. माझ्यासाठी तरी थांबा तुम्ही, हा एवढं तरी करा तुम्ही. थांबा, आजच्या दिवस थांबा, मला येऊ द्या, रातभर थांबा, उद्या जा. बरं ठीक आहे मामीजी, ठीक आहे, थांबतो बा. हा, वा 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 कमला, आता आली बा तू पहिल्याच्या गेटअप मध्ये. 3-4-5-6 महिन्यापासूनची. जेव्हापासून पोराचं लग्न झालं, सून आली तेव्हापासून हे मेडी हे स्कर्ट न शर्ट नाही घातलं तू ना. निरा साडी घातली. आता सून गेली माहेरी, तर तुला भेटलं काय हे स्कर्ट न शर्ट घालाले मोकळीच? जमलं व कमला, जमलं तू नाही? हा, तर मग काय, तर मग सून साडी घालन आणि मी स्कर्ट न शर्ट घालू का? शोभन काय मले? मग मला सुनीच्या देखत साडी घालून राहत लागली आपलं गावामध्ये, मग कसं बी चालते घरामध्ये. आता सून गेली माहेरी, तर ते दिल्लीला जाईन, तर मग मी कायला साडी घालतो? साडी मग एकच दुकट एखाद्या दिवशी, नाही तर माय आपलं हेच मस्त लागते मला, मोकळं. ते साडी नंतर बांधलंच लागते. नाही बरोबर आहे कमला, तुला कसं शोभन? आता मस्त दिसून राहिली, शोभन, चांगलं आहे, ठीक आहे. अय शांताबाई, चाल ना, चालत नाही काय? रेन कॅम्पिंगले आम्ही सगळे जमा झालो ना, तू काय करून राहिली तिकडे हलगो मेलगोता? ये इकडे. हो, मी तुम्हालाच पाहून राहिली व. तुम्ही एका जागी जमा आहे का? झाली का तयारी रेन कॅम्पिंगला जावाची? मग काय तर झाली नाही तर काय तर. पण इकडे पास समजून घ्या तुम्ही सगळ्याजणी. इंदिरा पाय, आता माझ्यासाठी गुड न्यूज आहे, तुमच्यासाठी बॅड न्यूज आहे. काय झालं? तुला गुड न्यूज ना आम्हाला बॅड न्यूज? काहून? आम्ही काय पाप केलं बाबा? आम्हाला बॅड न्यूज सांगतो? नाही व, तसं नाही, पाप तर कोण नाही केलं. पण कनी माझ्या आईचं कनी पंढरपूरला जावाचं मन होपकलं, तर मी म्हणतो का आम्ही दोघे जण पंढरपूरला चाललो, तर रेन कॅम्पिंगला तुम्ही चालले जा. नाही तर मग असं करा, थांबा, आम्हाला येऊ द्या पंढरपूरवरून. आई बाबाले दर्शन देतो, पांडुरंगाचं, विठ्ठलाचं, आणि मग तिकून आलो दुसऱ्या दिवशी रेन कॅम्पिंगला चाललो जाऊ. असं होते, नाही तर मग तुम्ही चालले जा, मी पंढरपूरला जातो मग आई बाबाला घेऊन. तुझ्या आईचं बोलच मन हो बघते बाबा शांताबाई. कधी कुठं जातो म्हणते, कधी कुठं जातो म्हणते. आता कुंभमेळ्यात जातो, आता पंढरपूरला जावाचं मन हो बघलं काय? हो मग तर आता माय नाही काही एक साल मला तर स्वप्नातच दिसले होते, हुबहूब दिसले होते मला विठ्ठल स्वप्नामध्ये. तर मी दुसऱ्या दिवशी गोल्याच्या बाबाले म्हणून
पंढरपूरला गेली होती आपण, नाही गेलो होतो सगळेजण आपल्या ठेल्यानं मग? हो गेलो होतो म्हणा, बरोबर आहे. मग असं करा, मग जाय, मग ठीक आहे, मग आमचा काही हरकत नाही बा. मग इंदिरा तू पाय बा, तुला ठेल्याले काय पाठी मारली तर बदलून दे तू जाऊन ना. आता हे पंढरपूरवरून येतपर्यंत सुरू करून दे ठेला. मग पाय हो, मी कालच पाठी मारली ठेल्याले, का उद्यापासून बंद. मला वाटलं आज आपल्याला जावं लागते, आजपासून बंद म्हणलं. तर आता अजून खोलून घेऊ काय? ठीक आहे, मी मग ठेला चालू करून देतो. येतील जेवढे येतील तेवढे येतील. मग अजून जायच्या वेळेस अजून जेव्हा जाऊ तेव्हा अजून पाठी मारून देईन. मग काही हरकत नाही. जाय शांताबाई, जाय तू त्या माय बापाला घेऊन पंढरपूरला जाय. आपण रेन कॅम्पिंगला तिकून येतो आणि तेव्हा चाललो जाऊ. हो बात येतो, जास्त टाइम नाही लागत. पा आज जातो, आता आज संध्याकाळच्या गाडीत बसलो, उद्या सकाळी तिथं पोहोचून जातो आणि मग तिथे दिवसभर यात्रा करून रात्री थांबाचं वाटण तर थांबा, नाही तर मग तिथून रात्रीची गाडी करून सकाळी इथं सोमवारी सोमवारी येऊनच जातो. सोमवारी नाही तर नाहीच नाही, लयच लय मंगळवारी तर येऊनच जातो घरी. हो ये, मग ये शांताबाई, ये जाय. माय बापाचं त्या मायचं मन होबकलं तर देतील यात्रा करून. ये तू जा. रेन कॅम्पिंग काय आपण बुधवारपासून चाललो जाऊ. हो ठीक आहे, मग मी आज आता चाललो आम्ही दोघे पंढरपूरले. पाहिजा जरासा, ध्यान देजा जरासा. गौरी येईन आज संध्याकाळी, तर जाऊन घेऊन पाहिजा घरी. कमला आता तू इसून नाही तर थोडीशी जाऊन पाच राहायचो घरी, कारण का तिला आता 8वा महिना लागन म्हणून. मुन्नी तू बी जराशी घरी जाऊन पाच राहायचो. झालं काय व काम काय करतो असं, तर असं कसं काहीतरी थोडस. तू काळजी नको करू शांताबाई, आम्ही सगळे हाव ना. तुझ्या सुनीले पाहतो आम्ही बरोबर. मी सकाळी संध्याकाळी दिवसातून एक वेळा फेरी मारत जाईन तुझ्या घरी. हो मी बी एखादी फेरी मारूनच देत जाईन, काय करतो व काय नाही म्हणून. तू जाय पंढरपूरला, जाय. झालं आता गौरीची फिकर ना. आता गोल्याला फोन करून देतो का आजच येऊन जाय बा, आम्ही दोघंही चाललो म्हणून. नाही गड्या, नाही त्याला फोन करणं परवडणार नाही. अजून तिथून 6 वाजता निघून अजून अर्ध्या रस्त्यात पाणी गिनी येईन. मी त्याला घरून डटावून सांगितलं राहायचो, रातभर राहायचो, उद्या सकाळी येजो. मी अजून म्हणन त्याला ये म्हणन, आम्ही दोघंही चाललो तर अजून फालतू घाईघाईनं तिथून निघन. ते आहे पोटशी, लेकरू लहान आहे अजून आराध्या. नाही शांततेनं हा गेला तो राहते, रातभर राहू देतो त्याला राहू देतो. घरचं आहे, आम्ही दोघंही चाललो. रामलाल भाऊले सांगतो जराशा गाई म्हशी गिशी बांधून घे जा म्हणून, लक्ष ठेव जा घरावर म्हणून. एक रात्र उद्या तर मग गौरी येतेच. काय बा रामलाल भाऊ, एवढं कर बा, लक्ष दे जरासं आपल्या वावरावर. आपले शेजून वावर आहे तर राहते लक्ष. काही फिकर नको करू का रामदास भाऊ तू. मी ठेवतो लक्ष तुझ्या वावरावर. मा वावरा सांग तुझ्या वावरावर पाहून घेत जाईल. धुऱ्यावर जाऊन एक नजर मारली तर दिसून जाते मध्ये. तेवढं कर का रामलाल भाऊ. नेतो आता सासू सासरेले तीर्थयात्री पंढरपूरची यात्रा देतो दाखवून सासू सासरेले. आता माय बाप तर नाही आहे, आता तेच माय बाप समजा. थोडंसं पुण्य भेटून जाईल त्याला यात्रा करून देईन तो. हो बरोबर आहे, दे मस्त देवदर्शन करू. तू कर त्याचं करून दे. ठीक आहे, मी पाहतो, काही लक्ष देतो थोडं. अमय तुम्ही इकडेच आहे का व? मी म्हणतो वावरात गेले काय? मी सांगायला आलो ना रामलाल भाऊले, मी जातो बा म्हणून, लक्ष ठेव जा म्हणून. हो काय, पहा मी बी सांगायला आली का रामलाल भाऊ थोडस घरी गाई गी म्हशी गिशीवर लक्ष ठेव जा. थोडस घरी बी घरावर बी जरासं लक्ष ठेव जा. आज रातभर गोल्या सासूरवाडीला गेला, उद्या येतील ते दोघं बी. तर आम्ही चाललो आज रात्री, आता 8 तास निघतो आम्ही. तर थोडस घरावर बी लक्ष ठेव जा म्हणतो रामलाल भाऊ. हे सांगायला आली मी. काहून गोल्या येत होता काय ना? फोन नाही केली का गोल्याले? काय म्हणते, नाही म्हणते का तो? फोनच नाही केला मी त्याला. आता कायले फोन करू. आता पाणी पाय बरं किती येऊन राहिलं, पाणी पावसाचं. तिथून निघून अजून येईन कधी. आणि लहान लेकरू आहे संग, त्याला काही फोन नाही केला मी. तो येईन उद्या, त्याच्या मनानं येऊ द्या त्याला. गेला सासूरवाडीला राहू द्या चुपचाप त्याला. तर तेवढं रामलाल भाऊले म्हणतो का तेवढं करून घेता, घर पाहून घेता जरासा म्हैस गीस. काही फिकर नको करा तुम्ही वहिनी, मी पाहतो. मी म्हैस बी पाहतो, गाई वासरं घर वावर सगळं पाहतो मी. मावर सोडून द्या, जा तुम्ही मस्त यात्रा करा. पाहतो मी सगळं, काही चिंता नाही. हो तेवढं पहा बा रामलाल भाऊ. पंढरपूर यात्रेला चालली का व शांताबाई? हो माझ्या आईचं मन उबकलं, मग आईला नेतो. आई बाबा दोघं बी. ने चांगलं आहे. हे यायचंय आमच्या इथं, यायचंय मन उबकलं होतं. बसले म्हणायला लागले. मला असं वाटते म्हणे का पंढरपूरला जावा, विठ्ठलाचं दर्शन घेवाले. तर मी आईला मना करून दिला का आपल्या घरी डिलिव्हरी झाली तुम्ही कायले जाता. नाही यायचंय मन उबकलं होतं. हो बा, मग काय करता येईल. म्हणलं असं नको जा, तो ठीक आहे बा, मानून घेतली गोष्ट. आता आपण मानत तर नाही एवढं सगळं, पण आता कोण बोललेलं आपण ऐकून घ्यावा म्हणून ऐकून घेतलो मी.
आता पुढची वारी येते, आता अजून कार्तिकी एकादशी येते, तेव्हा जाणं होते. चला मग रामलाल भाऊ, निघतो आम्ही. हो रामलाल भाऊ, निघतो आम्ही. गंगा, उद्या गौरी येते, उद्या तिच्यावर थोडस लक्ष देजो. घरी जाऊन पाच जा तू जराशी. हो हो ठीक आहे, ठेवतो मी लक्ष. चला भाऊ मग आता असं होते. हा, इकडून जायचं कॅन्सल नाही, इकडे जावाचं ठरलं. असं झालं आता. आता चला मग जाऊ आता यात्रेले, पंढरपूर यात्रेले. घेऊ आता विठ्ठलाचं दर्शन, आणि तिकून आला का मग जाऊ जंगलात रेन कॅम्पिंग करायला. नाही काय? चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. नाही काय?